पण त्यांना शिवाजी महाराज काय म्हणतात ते की नाणी छापण्याचा तुम्हाला किती वर्षांचा अनुभव आहे? तो इंग्रज अधिकारी अभिमानाने सांगतो की गेली 200 वर्ष आम्ही नाणी छापण्याच्या क्षेत्रात आहोत, म्हणून आमची नाणी सुबक, सुंदर आणि प्रमाणबद्ध आहेत. त्याच क्षणाला छत्रपती शिवराय त्याला उत्तर देतात, मग 200 वर्षांनी माझी सुद्धा नाणी तुमच्या इतकीच सुबक, सुंदर आणि प्रमाणबद्ध असतील. आज जे आपण आत्मनिर्भर भारत म्हणतो, या सगळ्याचं मूळ जर कशात असेल तर ते शिवचरित्रामध्ये. महाराज, प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चलन कुठलं होतं? स्वराज्यामध्ये जे काही चलन होतं ते चलन कुठलं होतं? छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेस स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि राज्याभिषेक झाल्या झाल्या शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये स्वतःचं असं टाकसाळ नाणी निर्माण करण्याचं केंद्र सुरू केलं. कशासाठी निर्माण केलं? अखंड भारतवर्षामध्ये प्रत्येक राज्याचा राज्यकारभार हा त्याच्या नाण्याने चालायचा. शिवाजी महाराजांचा आग्रह होता की माझ्या राज्याचा राज्यकारभार हा माझ्याच नाण्यांनी चालावा. आणि त्यासाठी शिवाजी महाराजांनी काय केलं तर स्वतःची शिवराय आणि होन अशी 2 नाणी आपल्याला सापडतात, जी चलनामध्ये बाजारामध्ये आणली. शिवराय हे तांब्याचं नाणं होतं, तर होन हे सोन्याचं नाणं होतं. त्या दोन्हींवरचा मजकूर एकसारखाच आहे. एका बाजूला लिहिले श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला लिहिले छत्रपती. इथे सुद्धा छत्रपती शिवरायांचा स्वभाषेचा आग्रह दिसून येतो. शिवाजी महाराजांनी त्या नाण्यांमध्ये लिहिताना जी भाषा वापरली ती भाषा मराठी किंवा देवनागरी. ज्यावेळेस अखंड भारतवर्षामध्ये फारसी भाषेतील नाणी प्रचलित होती, त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी स्वभाषेतलं स्वतःचं नाणं स्वराज्यामध्ये सुरू केलं, जे शिवराय किंवा होण होतं. या नाण्यांची सुद्धा एक आख्यायिका सांगितली जाते. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वतःची नाणी निर्माण करायला सुरुवात केली, त्यावेळेस ती नाणी काही एकसारखी येत नव्हती. विचार करा, शेकडो वर्षाचं पारतंत्र्य, त्या सगळ्या पारतंत्र्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडे कसलंही कौशल्य शिल्लक नव्हतं. मग नाणी कशी निर्माण करणार आहे आपण? मग नाणी निर्माण करत असताना एखादं नाणं बारीक व्हायचं, एखादं नाणं मोठं व्हायचं, एखाद्या नाण्यावर मजकूर नीट छापला जायचा, एखाद्या नाण्यावर मजकूर नीट छापला जात नव्हता. थोडक्यात ते सुबक, सुंदर आणि प्रमाणबद्ध नव्हतं. छत्रपती शिवरायांना प्रश्न पडला, नाणी तर आपण छापतोय पण ती सुबक येत नाही, ते सुंदर येत नाही, ते प्रमाणबद्ध येत नाही, यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग काय करायचं? शिवाजी महाराजांनी विचारलं आपल्या अधिकाऱ्यांना, काय करता येईल बुवा? अधिकाऱ्यांनी सांगितलं की महाराज, आपण एक करू शकतो. इंग्रज अधिकाऱ्यांना किंवा इंग्रजांना याची अनुभव आहे, त्यांची स्वतःची नाणी आहेत, आपण इंग्रजांची काही मदत घेऊ शकतो का? शिवाजी महाराज म्हटले, काय हरकत आहे, बोलवा इंग्रज अधिकाऱ्यांना. इंग्रज अधिकाऱ्यांना शिवाजी महाराजांनी बोलवलं आणि बोलवल्यावरती सांगितलं की आम्ही नाणी छापायला सुरुवात केली, तर आमचं स्वराज्याचं नवीन चलन आम्ही बाजारामध्ये आणले, पण ते चलन बारीक होतंय, मोठं होतंय, ते सुबक नाहीये, सुंदर नाहीये, ते वजनाला एकसारखे येत नाहीये. तुम्ही आम्हाला याच्यात काय मदत करू शकता का? इंग्रज म्हटले, राजे आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. शिवाजी महाराज म्हटले की तुम्ही आम्हाला आमची नाणी छापून द्या. इंग्रज अधिकारी म्हटले की राजे का नाही छापून द्या? नक्कीच छापून देऊ. शिवाजी महाराजांनी पुढचा प्रश्न केला, मग याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला किती पैसे द्यायचे? इंग्रज अधिकारी बेरकी होते. छत्रपती शिवरायच म्हणतात, टोपीकर सावकार म्हणजे लबाड जात. इंग्रज अधिकारी उत्तरला की राजे, याची काय तुम्ही आम्हाला पैसे देऊ नका, पण तुमचं नाणं आम्हीच कायमस्वरूपी छापू, असं कंत्राट तुम्ही आमच्यासोबत करा. छत्रपती शिवरायांना कळालं इंग्रजांचा कावा. तर शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की या क्षेत्राचा तुम्हाला किती वर्षांचा अनुभव आहे? इंग्रज अधिकारी अभिमानाने उत्तरला की राजे, गेली 200 वर्ष आम्ही नाणी छापण्याच्या क्षेत्रात आहे, त्यामुळे आमची नाणी सुबक, सुंदर आणि प्रमाणबद्ध आहेत. आपल्यासारखा राजा असता म्हटला असता, रे वा वा, 200 वर्षांचा अनुभव, चला आमची नाणी तुम्हीच छापा. पण त्यांना शिवाजी महाराज काय म्हणतात ते की नाणी छापण्याचा तुम्हाला किती वर्षांचा अनुभव आहे? तो इंग्रज अधिकारी अभिमानाने सांगतो की गेली 200 वर्ष आम्ही नाणी छापण्याच्या क्षेत्रात आहोत, म्हणून आमची नाणी सुबक, सुंदर आणि प्रमाणबद्ध आहेत. त्याच क्षणाला छत्रपती शिवराय त्याला उत्तर देतात, मग 200 वर्षांनी माझी सुद्धा नाणी तुमच्या इतकीच सुबक, सुंदर आणि प्रमाणबद्ध असतील. आज जे आपण आत्मनिर्भर भारत म्हणतो, या सगळ्याचं मूळ जर कशात असेल तर ते शिवचरित्रामध्ये. छत्रपती शिवरायांनी स्वतःची नाणी चलनामध्ये आणली, नवे नवे ती देशभर चालवून सुद्धा दाखवली. हे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं सार्वभौमत्व आहे आणि छत्रपती शिवरायांचं श्रेष्ठत्व आहे.